मराठी माणसाचा आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या तुम्ही अनेक मूर्ती पाहिल्या आहेत. वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या अवतारात गणपतीच्या मूर्ती आपण गेले अनेक वर्ष पाहत आलो आहोत. मात्र साताऱ्यातील पंचमुखी गणपती हे मंदिर महाराष्ट्रातील पहिलं पंचमुखी मंदिर आहे असे सांगितले जात आहे. या पंचमुखी गणपतीच्या मंदिराची प्रतिष्ठापना 1977 साली करण्यात आली होती. या मंदिरात दररोज हजारो भाविक भक्तगण हे मनभावे पंचमुखी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. 47 वर्षापूर्वी या पंचमुखी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अक्कलकोटचे श्री स्वामी गजानन महाराज यांनी केली होती. चला तर मग जाणून घेऊया या पंचमुखी गणपतीबद्दलची अधिकची माहिती. 1977 23 जानेवारी 1977 माघ शुद्ध चतुर्थीला हे मंदिर बांधून पूर्ण झालं. त्यानंतर मंदिरात पंचमुखी गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचमुखी गणेश मंदिर हे महाराष्ट्रात एकमेव आहे. महाराष्ट्रातलं तेव्हा ही संकल्पना म्हणजे आधीचे आमचे जुने ट्रस्टी पहिले 16 ट्रस्टी होते. त्यात अशोक गांधी, अशोक काटकर, सुधाकर पेंडसे, दत्तात्रय भिडे, कमलाकर घोडके अशा एक 8-10 जणांनी मिळून हे मंदिर बांधण्याचं म्हणजे त्यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी इथं मंदिर बांधण्यासाठी श्री प्रतापसिंह महाराज थोरले महाराज यांच्याकडं अर्ज दिला. त्यानंतर त्यांनी 100 वर्षाच्या करारावर ही जागा मंदिर बांधण्यासाठी दिली. वर्षातले 2 उत्सव, गणेश उत्सव आणि माघी गणेश जयंतीचा उत्सव, त्यानंतर आणि इतर वार्षिक म्हणजे 12ही महिने सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. जुने जे ट्रस्टी आमचे होते त्यात माझे वडील पण होते, अशोक काटकर, अशोक गांधी. ह्या लोकांना पंचमुखी गणपती पंचमुखी गणपती महाराष्ट्रात तर नव्हता. कर्नाटकमध्ये एक वेळ ते फिरायला किंवा इतर कारणास्तव गेले असतील, त्यावेळेला त्यांना पंचमुखी गणपती कुठेतरी पाहायला मिळाला. तेव्हा त्यांना ही संकल्पना सुचली की साताऱ्यात आपण पंचमुखी गणपतीची स्थापना करायची. त्यानंतर ही मूर्ती राजस्थान जोधपूर इथं बनवायला दिली. जोधपूरवरून आणायला स्वतः माझे वडीलच अशोक काटकर, बाबूशेठ मालपानी हे 2च व्यक्ती मूर्ती आणण्यासाठी गेले होते. मूर्तीचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. 1 महिना तिथं मुक्काम करून काम पूर्ण करून ट्रकातून ती मूर्ती राजस्थानवरून आणण्यात आली आणि 23 जानेवारी 1977 रोजी अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी गजानन महाराज यांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.